हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने हॉटेलसारखा उपमा बनवायची रेसिपी। तर उपमा बनवण्यासाठी एका पॅन मध्ये इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। इथे मी जाड्या रव्याचा वापर केलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून व्यवस्थितपणे रवा एकसर भाजून घेतला। रवामधून अरोमा येईपर्यंत तसेच तो हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी रवा एका प्लेटमध्ये काढून घेतला। आता त्याच पॅन मध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल छान तापल्यानंतर गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवली। तेलामध्ये 1 चमचा राई, 1 चमचा कच्च्या चण्याची डाळ, 1 चमचा उडीद डाळ टाकून 1 मिनिटभर या डाळींना खरपूस असे फ्राय करून घेतले। उडीद डाळ हलकी गुलाबी रंगाची होईपर्यंत मी या डाळींना छान फ्राय करून घेतले। 4 ते 5 तुकडे कढीपत्त्याचे तुकडे टाकून त्याला सुद्धा परतवून घेतले। तर अशा प्रकारे फोडणी तयार झाली की लगेचच 3 हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून या फोडणीमध्ये टाकून घेतले। त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा टाकला आणि कांद्याला सुद्धा व्यवस्थितपणे परतवून घेतले। कांदा तेलामध्ये लवकर फ्राय व्हावा तसेच लवकर मऊ व्हावा यासाठी मी कांद्यामध्ये आधीच चवीनुसार मीठ टाकून घेतले, तसेच पाव चमचा हिंग टाकून ह्याला मिक्स करून घेतले। मिठाचा अंदाज तुम्हाला येत नसल्यास मीठ तुम्ही ते लास्टला वापरलं तरीही चालेल। तर जोवर कांदा माझा फ्राय होत होता तोवर मी बाजूच्या गॅसवरती 1 ग्लास गरम पाणी उकळत ठेवले होते। पाणी छान तापलेले असावे आणि ते गरम पाणी मी या कांद्याच्या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतले आणि छान अशी उकळ काढून घेतली। त्या उकळ आलेल्या फोडणीमध्ये थोडा थोडा करून रवा मिक्स करून सतत त्याला ढवळून घेतले, म्हणजेच या रव्याच्या जराही गुठळ्या राहता कामा नये। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अर्धा मिनिटभर मी या रव्याला असेच मिक्स करत राहिले। अर्ध्या मिनिटानंतर गॅसची फ्लेम स्लो केली आणि मी पॅनवरती झाकण ठेवले आणि 6 ते 7 मिनिटे उपमा छान वाफवून घेतला। 7 मिनिटानंतर मी पॅनवरचे झाकण काढले आणि उपमाला छान मिक्स करून घेतले। अर्धा मिनिट हा उपमा असाच परतवून घेतला। त्यानंतर उपमावरती छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि पुन्हा पॅनवरती झाकण ठेवले 3 ते 4 मिनिटासाठी। 3 ते 4 मिनिटं हे उपमा छान वाफवून घेतला। 4 मिनिटानंतर मी पॅनवरचे झाकण काढले, उपमाला पुन्हा एकदा परतवून घेतले। पुन्हा 1 मिनिटासाठी मी पॅनवरती झाकण ठेवले होते। 1 मिनिटानंतर मी पॅनवरचे झाकण काढले आणि व्यवस्थितपणे उपमाला इथे मी मिक्स करून घेतले आणि अशा प्रकारे माझा हा उपमा इथे रेडी झाला। गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम उपमा मी इथे सर्व केलेला आहे। तुम्हाला माझी ही उपमाची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।